सुप्रभात मुलांनो. 5वी स्कॉलरशिपचं पुस्तक उघडलात? पाहूया आपल्या आवडीचा आणि अतिशय महत्त्वाचा असा चॅप्टर आर्टिकल्स म्हणजेच काय उपपदे. फार महत्त्वाचा आहे भाग. युनिट 7 आपलं चालू आहे आणि त्याच्यामधलं चॅप्टर नंबर आहे 24th सॅम्पल क्वेश्चन्स. आता तुम्हाला ह्या प्रकरणावर एकच सांगतो, तुम्ही जितका जास्त सराव करताल तेवढं तुमचं हे प्रकरण पक्कं होईल. एखाद्याला पोहायला शिकायचं आहे आणि त्यानं जर समजा नदीच्या काठावर थांबूनच विचार केला की मला आता पोहायला येईल म्हणलं तर त्याला येईल का? त्याला पाण्यात उडी टाकावं लागल, सराव करावा लागल. 1-2 ज्या वेळेस त्यानं गोच्या खात्यामध्ये पाण्यात बुडते पुन्हा वर येते त्याच्यानंतरच त्याला पोहायला येते. तसं तुम्हाला हे सगळं प्रकरण खूप 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 सराव करावा लागेल. जास्तीत जास्त तुम्ही 1000 प्रश्न या आर्टिकल्सचे सोडवलात मग जिंकलात. तुमचं परीक्षेत चुकतच नाही. चला पहिला प्रश्न बघूया, म्हणजे ह्याच्यानंतर 999 प्रश्न तुमचे राहतात. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट आर्टिकल फॉर द गिवन वर्ड. दिलेल्या शब्दासाठी योग्य उपपद वापरा. चूज म्हणजे निवडणे, द करेक्ट म्हणजे योग्य, आर्टिकल म्हणजे उपपद, फॉर द गिवन वर्ड म्हणजे दिलेल्या शब्दासाठी. आता इथं दिलेले अर्थ वाचायचे नाहीत. प्रश्नाचा अर्थ समजून घ्या, कारण हे अर्थ येत नाही परीक्षेत, हे मी वारंवार सांगतो. आता ऑरेंज आहे, मग ऑरेंज याच्या अगोदर आर्टिकल कोणतं येतं आहे? आर्टिकल किती आहेत आपले? 10, 20, 30, 40, 50, 60 किती आहेत आर्टिकल किती आहेत? फक्त 3, ब्रह्मा विष्णू महेश, म्हणजेच काय ए अँड द. ह्याच्याशिवाय आर्टिकल नाही. मग आता ऑरेंज ह्याचा उच्चार काय आहे ते बघायचं. ऑ ऑ हे ऑ हे काय आहे? स्वरासारखा उच्चार आहे. मग स्वर कोणते? 5. ए ए ए हे स्वर आहे. ई ई ई हे स्वर आहे. उच्चाराकडे लक्ष द्या. आय 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 हे स्वर उच्चार. ओ ओ उच्चार. यू यू हे उच्चार तेवढं लक्षात ठेवा मुलांना. एवढे उच्चार जर तुम्ही लक्षात ठेवलात अरे कसलाही गणित येऊ द्या रे, गणित म्हणायला कसलाही प्रश्न येऊ द्या तुम्हाला उत्तर येणारच. मग काय येईल इथं? ॲन ऑरेंज, कारण ऑ हे स्वरासारखा उच्चार. मग स्वरासारखा उच्चार असेल तर ॲन, स्वरासारखा उच्चार नसला तर ए. आणि जगातलं एकमेव जर वस्तू असेल कोणती तर त्याच्या अगोदर द. संपला विषय. चला पुढचा प्रश्न बघा बरं. आता धडाधड 10 सेकंदातच उत्तर होतं तुमचं. फील इन द करेक्ट आर्टिकल इन द सेंटेन्स. या वाक्यामध्ये फील इन द करेक्ट आर्टिकल योग्य उपपद तुम्हाला भरायचं आहे. मग काय? लुक ॲट डॅश डॅश मून. लुक ॲट डॅश डॅश मून. मून म्हणजे काय? चंद्र. चंद्र म्हणजे काय? 10-15 चंद्र आहेत का? चंद्र आहेत का? तुमच्या घरात एक चंद्र, माझ्या घरात एक चंद्र, त्या तालुक्यात एक चंद्र, जिल्ह्यात एक चंद्र, मुंबईमध्ये एक चंद्र, दिल्लीमध्ये एक चंद्र नाही, एकच आहे सगळीकडं. म्हणून एक मे द्वितीय जर असेल तर काय येणार? द. म्हणून लुक ॲट द मून. समजलं? अरे हे समजलं तर सोडवा फटाफट पुढचे प्रश्न. काय म्हणले? क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. पहा बरं. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट आर्टिकल टू कंप्लीट द सेंटेन्स. कंप्लीट द सेंटेन्स म्हणजे वाक्य पूर्ण करण्यासाठी. चूज म्हणजे काय? निवडणे. चूज द करेक्ट आर्टिकल म्हणजे योग्य उपपद तुम्हाला निवडायचं आहे टू कंप्लीट द सेंटेन्स, वाक्य पूर्ण करण्यासाठी. मग काय म्हणत? नंबर 1, वसुधा इज ईटिंग डॅश डॅश एग. वसुधा ही खात आहे. काय खात आहे? एग. एग म्हणजेच काय? अंडे. मग आता इथं काय येईल रे? एग. एग. एकदम बरोबर आहे. उच्चार हे स्वरासारखा आहे म्हणून काय येईल? ॲन. वसुधा इज ईटिंग ॲन एग. समजलं? चला पुढचा प्रश्न.
व्हेअर विल यू पुट, व्हेअर विल यू पुट म्हणजे कुठं ठेवताल. द आर्टिकल म्हणजे काय उपपद. इन द गिवन सेंटेन्स दिलेल्या वाक्यात कुठं उपपद ठेवताल. ही इज ऑनेस्ट मॅन, एकदम बरोबर आहे. मॅन नाव आहे पण नावाच्या अगोदर विशेषण आहे, विशेषणाच्या अगोदर उपपद ठेवायचं. सहसा नामाच्या अगोदर असते पण नामाच्या अगोदर विशेषण असेल तर विशेषणाच्या अगोदर उपपद असते. मग ही इज डॅश डॅश हॉनेस्ट मॅन म्हणलं की चुकलं. एच आहे म्हणजे हॉ हॉ म्हणायचं का, हा 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 हा, चुकलं. त्याचा उच्चार आहे ऑ, ऑनेस्ट. लक्षात आलं का, ऑरेंजचं ऑ. म्हणून ही इज ॲन ऑनेस्ट मॅन. मग आता उपपद वापरायचं आहे कुठं हे प्रश्न म्हणले. कोणतं उपपद वापरायचं हे नाही. मी तुम्हाला दोन्ही उत्तर सांगितलं. तर कुठं बिफोर मॅन, मॅनच्या अगोदर नाही. आफ्टर ऑनेस्ट, ऑनेस्टच्या नंतर चुकलं. बिफोर इज, इजच्या अगोदर चुकलं. तर बिफोर हॉनेस्ट, ऑनेस्टच्या अगोदर हे बरोबर आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. तिसरा प्रश्न दिसतोय ना सगळ्यांना. पहा बरं काय दिले तिसऱ्या प्रश्नात. रीड द सेंटेन्स व्हेअर विल यू यूज द आर्टिकल. रीड द सेंटेन्स म्हणजे काय, वाक्य वाचा. व्हेअर विल यू यूज द आर्टिकल, तुम्ही उपपद कोठे वापरताल, कुठे वापरताल उपपद. वी सॉ सम ब्युटिफुल ॲनिमल्स. आता बघा ॲनिमल्स म्हणजे नाम, त्याच्या अगोदर उपपद वापरायला पाहिजे. पण उपपद एक वचनाच्याच अगोदर वापरतात हे लक्षात ठेवा. अनेक वचनाच्या अगोदर उपपद वापरत नाहीत. आता या उपपदाच्या अगोदर काय आहे, विशेषण. मग विशेषणाच्या अगोदर उपपद वापरायचं. मग आता उपपद कोणतं येईल, मी आत्ताच बोलत बोलत उत्तर सांगितलं. ॲनिमल्स म्हणजे अनेक वचन, अनेक वचनाच्या अगोदर विशेषण, विशेषणाच्या अगोदर उपपद वापरत नाहीत. म्हणजे अनेक वचनाच्या अगोदर उपपद वापरत नाहीत. विशेषणाच्या पुढं अनेक वचन आहे. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2. तिसऱ्याचं उत्तर आहे नो आर्टिकल. हे लक्षात ठेवा. चौथा प्रश्न काय म्हणले, विच आर्टिकल कॅन बी यूज्ड इन द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यात कोणतं उपपद वापरायचं आहे हे म्हणले. प्रश्न समजला का. लागू द्या, वेळ लागू द्या मुलांना, पण चांगलं पक्क समजून घ्या, पुन्हा चुकू नका. हां, आय ऑलवेज ड्रिंक डॅश डॅश स्वीट मिल्क. मग आय ऑलवेज ड्रिंक म्हणजे काय, मी दररोज पितो, दररोज पितो. मग आता आय ऑलवेज ड्रिंक म्हणजे मी दररोज पितो. काय पितो, स्वीट मिल्क. अरे अजून एक गोष्ट, नियम तुम्हाला अजून एक सांगायचा राहिला. द्रव पदार्थाच्या अगोदर उपपद वापरत नाहीत. आता मिल्क म्हणजे काय, द्रव पदार्थ आहे. द्रव पदार्थाच्या अगोदर उपपद वापरतात का, नाही. ज्या गोष्टी आपल्याला 1, 2, 3, 4 अशा स्वरूपात मोजता येतात त्याच्या अगोदरच उपपद वापरता येते. जसं ही एक पेन, एक पुस्तक, 4 शब्द आहे की नाही, हे लक्षात आलं का. त्याच्या अगोदर उपपद वापरते, द्रव पदार्थाच्या अगोदर उपपद वापरत नाहीत. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आता तुम्हाला हे शिकवायला मला वेळ लागला, पण परीक्षेत यावर जर प्रश्न जर आला रे आला तर तुम्हाला फटकन 10 सेकंदात, 5 सेकंदात उत्तर कळेल की रे. अगदी बरोबर आहे. चला पहा पुढचा प्रश्न म्हणून सराव करा. पहा बरं पुढचा प्रश्न, 5वा प्रश्न. पुस्तक उघडलात ना सगळेजण. हां, सगळ्यांच्या समोर पुस्तक पाहिजे. पुस्तकात व्यवस्थित लक्ष द्या. आणि हो, आंघोळ करून आलात ना, हां, आंघोळ करूनच बसायचं, देवाची पूजा करायचं आणि अभ्यासाला बसायचं. विच आर्टिकल म्हणजे काय, कोणतं उपपद. विल बी यूज्ड म्हणजे वापरताल बिफोर द वर्ड मुंबई. मुंबई या शब्दाच्या अगोदर कोणतं उपपद वापरताल. इन द गिवन सेंटेन्स. इन द गिवन सेंटेन्स म्हणजे काय, दिलेल्या वाक्यामध्ये. मग काय बघा, मनोहर वेंट टू मुंबई असं वाक्य आहे. मग मनोहर वेंट टू मुंबई म्हणजे काय, मुंबईच्या अगोदर तुम्ही कोणतं उपपद वापरताल. मग सांगा बरं कोणतं उपपद वापरताल. तर आता इथं मनोहर वेंट टू मुंबई. मग लक्षात ठेवा एक नियम, विशेष नामाच्या अगोदर उपपद हे वापरत नाहीत. जसं की मुंबई, राम, सीता असे जे नावं आहेत ह्याच्या अगोदर उपपद वापरत नाहीत. अरे हे नियम जर तुम्हाला माहिती झाला तर ह्याचं उत्तर 3च सेकंदात येतं आहे.
काय येईल याचं उत्तर? पर्याय नंबर 3 नो आर्टिकल. म्हणून नियम पाठांतर करा. म्हणून त्यासाठी जास्तीत जास्त सराव करायचा. आता 5 प्रश्न सोडवले. आपले किती राहिले प्रश्न? 995. 1000 सोडवायचेत ना? हां, चला 6वा प्रश्न. चूज द करेक्ट आर्टिकल फॉर द सेंटेन्स. चूज म्हणजे निवडा, द करेक्ट आर्टिकल म्हणजे योग्य उपपद, फॉर सेंटेन्स म्हणजेच काय? दिलेल्या वाक्यासाठी. आय ॲम वेटिंग हिअर फॉर हाफ डॅश डॅश आवर. मग आता इथं काय येईल उत्तर? डॅश डॅश हावर. हावर जर म्हणलात तर चुकलं, कारण त्याचा उच्चार आवर आहे. आ आ आ, हे तर स्वरासारखा उच्चार आहे की रे. म्हणून आय ॲम वेटिंग हिअर फॉर हाफ ॲन आवर. म्हणून उपपद काय येईल? ॲन. चला पुढचा प्रश्न, 7वा प्रश्न काय दिलाय? डॅश डॅश काय म्हणले? 7वा प्रश्न. चूज द करेक्ट आर्टिकल. करेक्ट आर्टिकल म्हणजे योग्य उपपद इन द सेंटेन्स म्हणजे दिलेल्या वाक्यात चूज करा करेक्ट आर्टिकल. मग 7वाचा काय प्रश्न आहे? ही इज डॅश डॅश ओल्ड फ्रेंड. ही इज डॅश डॅश ओल्ड ओल्ड ओल्ड. अरे स्वरासारखा उच्चार आहे की, म्हणून द नाही येणार, पर्याय नो आर्टिकल येणार नाही की अ येणार नाही. अचूक येईल पर्याय नंबर 2 ॲन ओल्ड फ्रेंड. कळालं? पुढचा प्रश्न, 8वा प्रश्न काय? चूज द करेक्ट आर्टिकल इन द सेंटेन्स. चूज द करेक्ट आर्टिकल इन द सेंटेन्स म्हणजेच काय? योग्य उपपद वापरायचं आहे या वाक्यामध्ये. डॅश डॅश मून शाईन्स ॲट नाईट. आता मून म्हणजेच काय रे? चंद्र. चंद्र गल्लोगल्ली एक एक चंद्र आहेत का? नाही, एकच आहे. पृथ्वीच्या भोवती फिरणारं एकच चंद्र आहे. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 1 येणार नाही, पर्याय नंबर 2 येणार नाही, पर्याय नंबर 4 येणार नाही. उत्तर येईल पर्याय नंबर 3. अरे हेच प्रश्न ह्याच्या अगोदर येऊन गेलेले ना. मूनच्या अगोदर कधीही येऊ द्या, द हे उपपद येतच आहे. द मून शाईन्स ॲट नाईट. चला 9वा प्रश्न काय दिले? 9व्या प्रश्नामध्ये व्हॉट विल बी द करेक्ट आर्टिकल इन द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यामध्ये कोणतं योग्य उपपद आहे असं म्हणले? अ मॅन इज वेटिंग फॉर यू. एक माणूस वाट बघत थांबलेला आहे. डॅश डॅश मॅन इज व्हेरी ओल्ड. मग आता इथं काय येईल रे उपपद? अ येईल, ॲन येईल, द येईल का नो आर्टिकल येईल? काय येईल बघ सांगा. सुरुवातीलाच जर तुम्ही पाहिला तर इथं काय दिलं आहे? अ मॅन एक माणूस, इज वेटिंग म्हणजे तो वाट बघत थांबलेला आहे तुमची, फॉर यू तुमच्यासाठी एक माणूस वाट बघत थांबलेला आहे. डॅश डॅश मॅन इज व्हेरी ओल्ड आणि तो माणूस हा वयस्कर आहे, खूप वयस्कर आहे. म्हणजे तो माणूस म्हणजे कोणता? हे सुरुवातीला अ मॅन आलेला. मग अ मॅनचीच माहिती सांगणारं हे मॅन आहे, म्हणून तिथं उपपद येतं आहे द. हे लक्षात ठेवा, कारण सुरुवातीच्याच नामाची माहिती सांगणार आहे, म्हणून तिथे काय येईल? द मॅन इज व्हेरी ओल्ड. द मॅन म्हणजेच काय? तो माणूस. दचा अर्थ इथं होतं आहे तो. लक्षात आलं का? अ मॅन म्हणजे एक माणूस आणि द मॅन म्हणजे तो माणूस. आलं का लक्षात? म्हणून इथं काय आलं? द हे येईल, कारण का? सुरुवातीच्या वाक्यात अ आले म्हणून. पुढचा प्रश्न 10वा. व्हॉट विल बी द आर्टिकल बिफोर द वर्ड इंग्लिश इन द गिवन सेंटेन्स. व्हॉट विल बी द आर्टिकल म्हणजे काय? उपपद कोणता असेल? बिफोर द वर्ड इंग्लिश. इंग्लिश या शब्दाच्या अगोदर उपपद कोणता असेल? इन द गिवन सेंटेन्स दिलेल्या वाक्यामध्ये. मग काय येईल? आय ॲम लर्निंग इंग्लिश. काय येईल मग? काय 10वा प्रश्न बघ आता. व्हॉट विल बी द आर्टिकल बिफोर द वर्ड इंग्लिश. इंग्लिश या शब्दाच्या अगोदर व्हॉट विल बी द आर्टिकल म्हणजे कोणतं उपपद असेल? इन द गिवन सेंटेन्स. गिवन सेंटेन्स म्हणजे काय? दिलेल्या वाक्यात. आय ॲम लर्निंग इंग्लिश. मग इंग्लिश, आय ॲम लर्निंग इंग्लिश म्हणजेच काय? मी इंग्रजी शिकत आहे. मग काय येईल उपपद? याचं उत्तर आहे पर्याय नंबर. इंग्लिश हे जे शब्द आहे, हे शब्द कसा आहे रे? राम, सीता, मुंबई या शब्दासारखंच हे एक विशेष नाम आहे. आपण शिकलेलो आहे त्या अगोदर. मग विशेष नामाच्या अगोदर काय येत नाही? उपपद. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. समजलं तुम्हाला हाही प्रश्न? पहा पुढचा प्रश्न 11वा.
ज्या प्रश्नामध्ये चित्र असतात ते प्रश्न तर सोडवायला फारच आनंद येतो, कारण चित्रामध्ये बघून असं वाटतंय की हे प्रश्न फारच सोपा आहे आणि खरोखर सोपाच असते ते प्रश्न. काय म्हणले 11वा प्रश्न, लुक ॲट द पिक्चर म्हणजे चित्रांकडे पहा अँड डिसाईड फॉर विच वर्ड यू विल यूज आर्टिकल. मग तुम्ही कोणतं उपपद वापरताल हे तुम्हाला विचारले चित्राकडे बघून. मग आता काय बघा, लुक ॲट द पिक्चर म्हणजे काय, चित्राकडे पहा, अँड डिसाईड म्हणजे काय, निश्चित करा, फॉर विच वर्ड कोणत्या शब्दासाठी, यू विल यूज तुम्ही वापरताल, आर्टिकल ॲन. आर्टिकल ॲन हे उपपद कोणत्या शब्दासाठी वापरताल. मग पहिलं शब्द माहिती करून घ्या. मग काय, पहिलं आहे केक. आता केक, केक हे तर उच्चार कसा आहे रे, व्यंजनासारखा आहे, स्वरासारखा नाही, म्हणून ह्याचं उत्तर उपपद ॲन येणार नाही. पुन्हा काय, ब्रिंजल, ब्रिंजल, AEIOU ह्याच्यापैकी उच्चार कोणता नाही आहे, म्हणून ह्याच्या अगोदरसुद्धा ॲन येणार नाही. पुन्हा काय, कांगारू, कांगारू ह्याच्या अगोदरसुद्धा ॲन येणार नाही, कारण स्वरासारखा उच्चार नाही. आणि इकडं काय, आऊल, आऊल, अरे करेक्ट आहे की रे, आऊल, AEIOU मध्ये आऊल हे स्वरासारखा उच्चार व्हायला आहे, म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. या चित्रामध्ये जे पक्षी आहे त्याच्या अगोदर ॲन हे उपपद येतं. पुढचा प्रश्न कितवा आता, 12वा, चूज द करेक्ट आर्टिकल, योग्य उपपद वापरा. आय लाईक डॅश डॅश बुक हॅविंग डॅश डॅश नाईस कवर डिझाईन. मग काय येईल याचं उत्तर, आय लाईक म्हणजे मला आवडतंय. काय आवडतंय, ॲन घ्या पहिलं, ॲन बुक येणार नाही, इथं पण ॲन आहे, इथं पण ॲन आहे, अरे सगळीकडं ॲन आले म्हणजे पर्याय 2 येणार नाही, पर्याय 3 येणार नाही, पर्याय 4 येणार नाही. येईल काय मग उत्तर, पर्याय नंबर 1, आय लाईक द बुक हॅविंग डॅश डॅश नाईस कवर डिझाईन, अ नाईस कवर डिझाईन. समजलं ना, द बुक म्हणजे काय, तेच पुस्तक मला आवडते, दुसरं नाही. ओके, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा बरं. पुढचे प्रश्न आता, इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 13 अँड 14, 13 आणि 14ची सूचना आहेत. लुक ॲट द पिक्चर चित्राकडे पहा अँड चूज द करेक्ट आन्सर आणि योग्य उत्तर निवडा. क्वेश्चन नंबर 13, धिस इज अ बॉल, हे एक बॉल आहे. धिस इज ॲन बॉल, धिस इज द बॉल, धिस इज अ, एवढंच दिले. मग आता मला सांगा तुम्हीच ह्याचं कोणतं उत्तर येईल. कळालं तुम्हाला उत्तर, एकदम बरोबर आहे. बॉल हे 1 2 3 4 स्वरूपात मोजता येते आणि बी हे काय आहे, व्यंजन आहे, म्हणून तिथं काय येणार, अ बॉल, ॲन येणार नाही, द येणार नाही, की हे तर चौथं येतच नाही, म्हणून 13व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. 14वा प्रश्न, इट इज राऊंड बॉल, इथं तर उपपदच दिलं नाही. दुसरं काय, इट इज अ राऊंड बॉल, बॉल कसा आहे, राऊंड, मग राऊंडच्या अगोदर उपपद येत आहे, म्हणून इट इज अ राऊंड बॉल हे करेक्ट आहे, म्हणून 14व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. कुकरनं सुद्धा सांगितलं 2च येणार, खुश, यस 2च आहे, नाही उत्तर दिलं, यस. चला आता पुढचा प्रश्न, पुढच्या प्रश्नाचं उत्तर सांगा बरं, काय आहे सूचना. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 15 to 22, 15 ते 22साठी सूचना. चूज द करेक्ट आर्टिकल, योग्य उपपद निवडा. 15th क्वेश्चन्स काय दिलं आहे, नेहा सॉ डॅश डॅश एलिफंट इन झू. नेहा सॉ म्हणजे नेहानं पाहिलं, डॅश डॅश एलिफंट इन झू, हत्ती, प्राणी संग्रहालयात हत्ती, मग एलिफंटाच्या अगोदर काय येईल, करेक्ट आहे. तर उत्तर आहे स्वरासारखा उच्चार असल्यामुळं ॲन एलिफंट. नेहा सॉ ॲन एलिफंट इन झू, करेक्ट. 16वा प्रश्न काय दिले, मोरबा वॉज डॅश डॅश ओल्डेस्ट मॅन इन द विलेज. आता बघा हे पण नियम आहे बरं का, इथं
जर विशेषणाचं तिसरं रूप असेल, ओल्ड, ओल्डर आणि ओल्डेस्ट हे तिसरं रूप आहे विशेषणाचं, तर त्याच्या अगोदर द हे उपपद येते. म्हणून 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 2, मोरबा वॉज द ओल्डेस्ट मॅन इन द विलेज. हे लक्षात राहू द्या बरं का, नियम कळालं. पुढचा प्रश्न, सखाराम इज डॅश डॅश ऑनेस्ट बॉय. आता हे ऑनेस्ट शब्द तर कितीतरी वेळा चालला आहे, म्हणून त्याच्या अगोदर ॲनच येणार, ॲन ऑनेस्ट बॉय. 18वा प्रश्न, धिस वन इज डॅश डॅश व्हेरी यूजफुल इन्स्ट्रुमेंट फॉर मी. हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं इन्स्ट्रुमेंट आहे, वाद्य आहे. काय येईल? पर्याय नंबर किती किती? एकदम बरोबर आहे, पर्याय नंबर 2. कारण व्ही हे व्यंजन आहे, तिथं पर्याय 3 येणार नाही की पर्याय 1 येणार नाही. आणि विशेषणाचं तिसरं रूप कुठं नाही आहे, म्हणून द पण येणार नाही. अचूक आहे पर्याय नंबर 2 अ. धिस वन इज अ व्हेरी यूजफुल इन्स्ट्रुमेंट फॉर मी. 19वा प्रश्न काय दिलं आहे? डॅश डॅश गंगा इज अ होली रिवर. गंगा नदी ही पवित्र नदी आहे. मग काय येईल इथं? आता नीट तुम्ही विचार केलात तर ह्याचं उत्तर, गंगा ही एक पवित्र नदी आहे जी की गल्लोगल्ली नाही आहे. एकमेव गंगा ही एकच नदी आहे, म्हणून एकमेवा द्वितीय असल्यामुळं याच्या अगोदर काय येईल? द. पर्याय नंबर 3, द गंगा इज अ होली रिवर. पुढचा प्रश्न, अरे बघत बघत तर आपण संपतच यायले सगळे प्रश्न, धडाधड झाले. 20वा प्रश्न काय दिला आहे? द हॉकर सोल्ड सम ओल्ड डॅश डॅश. मग आता काय येईल याचं उत्तर सांगा. अरे हे तर प्रश्न फारच सोपा होता. इथं काय दिलंय? अम्ब्रेलाज. अम्ब्रेलाज म्हणजेच काय? अनेक वचन. अनेक वचनाच्या अगोदर उपपद येतच नाही, म्हणून 20व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. 21वा प्रश्न, हे तर 2018च्या परीक्षेत आलेलं आहे. काय दिलंय? द काऊ इज डॅश डॅश यूजफुल ॲनिमल. मग आता यूजफुल, यूजफुल म्हणजेच काय रे? स्वरासारखा उच्चार आहे का हे? यू यू. द काऊ इज डॅश डॅश ॲनिमल. हा स्वरासारखा उच्चार नाही आहे बरं का, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1, द काऊ इज अ यूजफुल ॲनिमल. हे लक्षात ठेवा बरं. पुढचा प्रश्न 22वा, डॅश 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 आयफल टॉवर इज इन पॅरिस. आता पॅरिसमध्ये हे आयफल टॉवर आहे आणि हे आयफल टॉवर एकमेवा द्वितीय आहे, म्हणून याच्या अगोदर काय येणार? द. द आयफल टॉवर इज इन पॅरिस. समजलं? त्याच्यानंतर पुढचं, आपल्याकडं जसं भारतात स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, तसं पॅरिसमध्ये आयफल टॉवर आहे. 23वा प्रश्न, वी गो बाय डॅश डॅश ॲटो रिक्षा. ॲटो रिक्षा. मग आता हे काय आहे? आम्ही ॲटो रिक्षाने जाणार आहोत. मग आता ॲटो रिक्षा हे काय आहे? तर एक विशेष नाम आहे, म्हणून याच्या अगोदर उपपद येत नाही. 23व्याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल? थांबा तर हा म्हणा तुम्ही बी लगेच येणार नाही म्हणून. अरे विशेष नाम नाही. आता ॲटो रिक्षा तुम्हाला मोजता येतात ना? एक ॲटो रिक्षा, दुसरा ॲटो रिक्षा, तिसरा ॲटो रिक्षा मोजता येतात का ना? म्हणजे मोजता येते 1, 2, 3 स्वरूपात. त्यामुळं आपल्याला याच्या अगोदर सुद्धा उपपद लावायचं आहे आणि ते स्वरासारखा उच्चार आहे. ॲटो ॲटो म्हणून ॲन येते. वी गो बाय ॲन ॲटो रिक्षा, म्हणून 23व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. 24वा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडून रिकामे जागी भरा. ही हॅज बॉट डॅश डॅश इलेक्ट्रिक आयरन.
आता इलेक्ट्रिक आयरन ही 1 2 3 स्वरूपात मोजता येते, म्हणून याच्या अगोदर उपपद लागते, पण पर्याय 3 येणार नाही. मग कोणतं उपपद लागल? द, ॲन, अ यापैकी कोणतं लागल? तर पर्याय नंबर एकदम बरोबर आहे, ॲन. ॲन इलेक्ट्रिक, ई हे स्वरासारखा उच्चार आहे, म्हणून ॲन इलेक्ट्रिक आयरन. समजलं बालमित्रांनो? आत्तापर्यंत आपण 24 प्रश्न सोडवलेले आहेत, 76 प्रश्न बाकी आहेत. मग जेवढे जास्त तुम्ही प्रश्न सोडवताल तेवढं हे प्रकरण तुमचं पक्कं होईल. परीक्षेपर्यंत नक्कीच तुम्ही 1000 प्रश्न सोडवताल अशी मला आशा आहे. हा भाग तुम्ही पाहिलात, ऐकलात, नियम समजून घेतलात त्याबद्दल धन्यवाद.